मागील 15 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसाचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम होतच आहे। तोच परिणाम आज आपल्याला आळेफाटा इथं बघायला मिळतो आहे। संपूर्ण आळेफाट्यावरती खूप सारी ट्रॅफिक झालेली आहे आणि त्याचा परिणाम आळेफाट्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती होतच आहे, तसंच तो रस्त्यावरही झालेला आहे। अनेक प्रवासी आज रविवारचा दिवस असल्यामुळे वाहतूक करत आहेत, परंतु ही वाहतूक अतिशय सुस्थितीत चालण्याऐवजी विस्कळलेली आहे। आणि त्याचा दुसरा विषय असा आहे की नगर कल्याण महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा हा मध्यवर्ती ठिकाण आहे। त्याचप्रमाणे नगर मनमाड मार्ग जो आहे त्याच्यावरती आता रस्त्याचं काम चालू आहे। कॉन्क्रीटचा रस्ता जो चालू आहे त्याच्यामुळे संपूर्ण वाहतूक मग रांजणगाव MIDC असो किंवा शिरूर MIDC असो, हे संपूर्ण वाहतूक आळेफाटा मार्गाने वळवल्यामुळे या ठिकाणी मोठ्या मालवाहतूक गाड्या आपण आपल्या मागे बघू शकता की मालवाहतूक गाड्या ह्या आळेफाट्याच्या रस्त्यावरनं म्हणजे आळेफाटा मार्गाने नाशिककडे वळवण्यात आल्या आहेत। त्याच्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। त्याच्यातच काल रात्री आळेफाट्या नजीक असलेल्या आळेखिंड इथे एक कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक पूर्ण विस्कळीत झालेली आहे। 2 तास या कंटेनरला काढण्यासाठी गेलेले आहेत। आपण काही येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मागील 12 तासापासून ही वाहतूक खोळंबलेली आहे, त्याचे इथे काय परिणाम झालेले आहेत। दादा, रात्रीच्या 2 वाजल्यापासून वाहतूक ही खोळंबलेली आहे, काय सांगाल? रात्रीच्या 2 नाही तर रात्री 11:30 वाजल्यापासून आपण पाहतोय बोटा गावापासून तर आळेफाट्यापर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती आणि तीच ट्रॅफिक वाढत जाऊन आज कल्याण नगर हायवेवरती आळे ते आळेफाटा ही पूर्ण जाम झालेली आहे। पूर्ण जीवन इथलं विस्कळीत झालेलं आहे। बाकीच्या इथल्या धंद्या पाण्याला पण याचा बराच फटका बसलेला आहे आणि जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा आज एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे की काही जण रात्रीच्या 11-12 वाजल्यापासून प्रवास करतायत तरी पण त्यांना अजून ट्रॅफिकमधून बाहेर पडता येत नाही। हे प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे ह्या रस्त्याची। आज जवळजवळ 15-20 दिवस झाले रस्त्याचं काम चालू आहे, तरी कोणत्याही कंडिशनला रस्ता पुढे जात नाही, त्यांच्या मशिनी बिघडतायत। अशाच पद्धतीने जर असं चालू राहिलं तर हे नेहमीच ट्रॅफिकची अवस्था होऊन जाईल आणि प्रवाशांना ह्याच्यापासून त्रास होईल। नगर मनमाड हायवेचं काम चालू आहे त्याच्यामुळे ही वाहतूक आळेफाट्याच्या दिशेने वळवलेली आहे। म्हणजे जेवढ्या काही माल वाहतूक गाड्या होत्या त्या आळेफाट्याच्या दिशेवरनं म्हणजे आळेफाट्यावरनच जात आहेत, त्याविषयी काय सांगाल? आता जो नगर मनमाड हायवे जो आहे तर तिथं मोठ्या प्रमाणात ते मालवाहतूक गाड्या चालू असतात। आता ते तिकडलं पण काम चालू असल्यामुळं ती पूर्ण वाहतूक ही आळेफाटा या मार्गावरून वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जे इथं आता आपण पाहू शकता की हे जे मोठे कंटेनर आहे ते सगळे ह्याच मार्गावरून चालू आहेत। त्याच्यामुळं त्याचा मोठा परिणाम या आळेफाटा हे पूर्णपणे जाम झालेला आहे। 2 महामार्गांचं काम एकाच वेळेस चालू करणं हे प्रशासनाचं योग्य आहे की अयोग्य? नाही, हे प्रशासनाचं योग्य नाही आहे। प्रशासनाने एक रस्ता पहिला करायला हवा होता। इथला आळेफाटा ते संगमनेर पर्यंतचा जो रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी मनमाड हायवे चालू करायला पाहिजे होता। मग मनमाडचं वाहतूक जरी इकडून वळवलं असतं तरी काही ट्रॅफिक जाम झाले नसतं। आपण पाहिलं नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या अतिशय संतापजनक आहेत, कारण मागील 24 तास आपण म्हणू शकतो का 24 तासापासून पाऊस तर पडतोच आहे, त्याचप्रमाणे इथली वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।